शांती। आज आहे 27 जुलै 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, संपूर्ण दुनियेमध्ये तुमच्या सारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही। तुम्ही राजऋषी आहात, तुम्ही राजाई करिता राजयोग शिकत आहात। प्रश्न आहे, निराकार बाबा मध्ये कोणते संस्कार आहे जे संगमावर तुम्ही मुले देखील धारण करता? उत्तर आहे, निराकार बाबा मध्ये ज्ञानाचे संस्कार आहे। ते तुम्हाला ज्ञान ऐकवून पतितापासून पावन बनवतात, म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर पतित पावन म्हटले जाते। तुम्ही मुले देखील आता ते संस्कार धारण करत आहात। तुम्ही अभिमानाने म्हणता, आम्हाला स्वतः भगवान शिकवत आहेत, आम्ही त्यांच्याकडून ऐकून इतरांना ऐकवतो। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. श्रीमतावर पूज्य बनायचे आहे। आत्म्यामध्ये जे वाईट संस्कार आलेले आहेत ते ज्ञानयोगाद्वारे नष्ट करायचे आहेत। संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे। 2. शरीर निर्वाहासाठी कर्म करताना देखील राजयोगाचे शिक्षण शिकायचे आणि इतरांना शिकवायचे आहे। योगबलाद्वारे पावन बनून राजाई पद घ्यायचे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे मायेला स्वतः समोर झुकविणारे हायेस्ट अर्थात उच्च पदाचे अधिकारी भव। स्पष्टीकरण आहे, जसे महान आत्मे कधी कोणा समोर झुकत नाहीत, सर्वजण त्यांच्या समोर झुकतील, तसेच तुम्ही बाबांचे निवडलेले सर्वश्रेष्ठ आत्मे कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये अथवा मायेच्या विविध आकर्षण करणाऱ्या रूपा समोर स्वतःला झुकवू शकत नाही। आतापासून जर सदैव झुकविण्याच्या स्थितीमध्ये स्थित राहाल तेव्हा उच्च पदाचा अधिकार प्राप्त होईल। अशा आत्म्यांच्या समोर सतयुगामध्ये प्रजा स्वमानाने झुकेल आणि द्वापरमध्ये तुम्हा लोकांच्या यादगार समोर भक्त झुकत राहतील। स्लोगन आहे, कर्म करते वेळी योगाचे संतुलन ठीक असेल तेव्हाच म्हणणार कर्मयोगी। ओम शांती।